सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग. श्री गणेशाय नमः. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टं श्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. मग संजयो म्हणे राया ते, आईके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करी तू असे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवन जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. मनवनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस तयापरी तो पांडू कुमरू. महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शार्गंधरू काय बोले. मग संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला, महाराज. मग संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला, महाराज ऐका. अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रुदन करू लागला. ते आपले सर्व कुळ पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे मन द्रवले. कसे म्हणाल तर पाण्याने ज्याप्रमाणे मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे तो मोठा धैर्यवान होता तरी त्याच्या हृदयास द्रव आला. जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला. त्याप्रमाणे तो अर्जुन महामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रामकृष्ण हरी माऊली.